Pande Lokmanya Ganeshotsav Mandal under the theme of Jai Bhavani Devi presented a captivating historic scene where the goddess offers a sword to Chhatrapati Shivaji Maharaj. The impressive depiction has drawn admiration from visitors, adding a sense of pride and tradition to the Ganesh festival. The Mandal has also planned various cultural and devotional programs to continue festivities until Ananta Chaturthi. लोकमान्य गणेशोत्सव विश्वस्त मंडळ पेठने यंदा आपला 28वा गणेशोत्सव मोठ्या दिमाखाने साजरा करीत आहे। त्या राक्षसाने माझा अपमान केलाय, परंतु तू चिंता करू नकोस। त्यास आईसा सोडत नाही। माझे मूळ रोकडे सामर्थ्य लागते, माझी शक्ती तुझ्यात आहे। तुझा हाते अवसर मारविते, मी तो केवळ तुझी तलवार होऊन राहिले शिवा। विजयी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। यंदाचा लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचा 28वा उत्सव आम्ही मोठ्या दिमाखाने साजरा करत आहोत आणि त्याचबरोबर यंदाच्या वर्षात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये नाटकं, त्यानंतर मुलांसाठी खास कार्यक्रम, कीर्तन आणि भजन आरत्या असा कार्यक्रम एकंदर 11 दिवस चालणार आहे आणि 11 दिवसाच्या 11व्या दिवशी इथं बेळगाव येथील प्रभात म्युझिकल बँड यांच्या बँडच्या सहाय्याने त्या गणरायाचं विसर्जन आपल्या नयबाग तिरी ते मोठ्या दिमाखाने केलं जाईल। आता सर, पेडणे शहरातला जर विचार केला तर पेडणे शहरामध्ये एकूण 3 गणपती आहेत। एक आपला भगवती मंदिरमध्ये एक आहे, आपल्या लोकमान्याचा एक आणि पेडणे पोलीस स्टेशनवर। या 3 गणपतीमध्ये जर आपण कंपेअर केलं तर या ठिकाणी लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात। यंदा कसले कार्यक्रम ठेवलेले आहेत? यंदाचा कार्यक्रमाचा एकंदर भावधारा म्हणून एक मुलांचा कार्यक्रम आहे। त्याचं नियोजन सूत्रनिवेदन नाना आसलकर यांनी केलेलं आहे। त्याशिवाय एक वैभव जादूगार हा कार्यक्रम पण इथं त्याच दिवशी होणार आहे, म्हणजे एकंदर 6व्या दिवशी। 7व्या दिवशी खास मुलासाठी वैष्णवी जोशी यांच्यामार्फत यांच्या स्कूल चालवतात, त्यांच्या स्कूलमार्फत साधारण 50-60 मुलांचा कार्यक्रम इथं होणार आहे। त्याचबरोबर 8व्या दिवशी काली कंकाली हे ट्रिक सीनवालं दशावतारी नाटक, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यात भजनाचा कार्यक्रम अगोदर होईल आणि नंतर काली कंकाली हे नाटक होणार आणि 9व्या दिवशी परत नाटक आहे, कोकणी नाटक आहे। 10व्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि गोमंतकातील प्रसिद्ध भजनी कलाकार पांडुरंग राऊळ यांचे साथी आणि भक्ते म्हणून त्यांचा कार्यक्रम इथं होणार आहे। आणि त्याच्या अगोदर 4 वाजता आपले विजी शेडगावकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम। असा एकंदर कार्यक्रम म्हणजे या मंडपातील कार्यक्रम। आणि विसर्जनाच्या दिवशी प्रभात म्युझिकल बँड बेळगाव यांच्या मिरवणुकीनं विसर्जन नयबागत्री होईल, असा एकंदर कार्यक्रम आहे। जरी तुम्ही म्हटलात पेडण्यात 3 गणपती आहेत, कारण 2 हे सार्वजनिक रूपात किंवा दोन्हीकडे या भगवती देवळामधला गणपती आणि लोकमान्याचा गणपती
इथली जी देणगी गोळा करून करतात आणि पोलीसचा गणपती आहे तो पोलीस त्यांच्या याच्यापर्यंत